2 तारखेला विटा गावची यात्रा चालू होणार आहे, त्यामुळे मी विट्याला जायला निघाले. आता मी आणि गोल्या बसने निघालोय. अभिज्ञा आधीच गेलेली मामाकडे. मी बॅग घेऊन बाहेर येते तर आमचं गोल्या गाडी जाऊन बसलो होतं माझ्या आधी. तुम्हाला मी आज आमच्या झाडाला लावलेले डाळिंब दाखवणार आहे. हे डाळिंबाचं झाड बी पडून उगवून आलेलं आहे, लावलेलं नाही झाड हे. आता आम्ही 3 जण कासेगावच्या स्टँडवर उभा राहिलोय. स्टँडवर म्हणजे हायवेला उभा राहायला लागतंय आम्हाला इथे. हायवेला आम्ही गाडीची वाट बघत उभा राहिलो होतो आणि 10 मिनिटानंतर आम्हाला कराड गाडी मिळाली. कराड परत गाडी तर आली, पण हायवेचं काम चालू असल्यामुळे ट्रॅफिक एवढं जाम झालं होतं नाही. आम्हाला कासेगाव ते कराड अंतर पार करायला 1.5 तास लागला आणि कासेगाव ते कराड अंतर फक्त 10 मिनिटाचं आहे बरं का. आता मी तुम्हाला गाड्या किती आणि कशा लागल्यात दाखवते. तर बघू शकता तुम्ही, इकडे बाजूला सगळे ट्रकच उभा राहिले होते आणि दुसऱ्या बाजूला पण सगळे ट्रक उभा राहिले होते आणि एवढं उकडत होतं नाही गाडीमध्ये. जवळजवळ मी 1.5 तासानंतर कराडच्या स्टँडवर पोहोचले. कराडच्या स्टँडवर पण भरपूर गर्दी होती. तसंच विटा गाडीत चढली आणि थोडा वेळ उभा राहून थोडा वेळ बसून असा प्रवास केला आणि घरी येऊन पोहोचले. ज्यावेळी मी कराडच्या ट्रॅफिक मध्ये अडकलेली त्यावेळीच गोलाची शर्ट मी चेंज केला, कारण भरपूर उकडत होतं त्यामुळे. मी घरी आल्यावर पोरांची भांडणं झाली, खेळणं झालं आणि शेवटी आम्ही जेवायला बसलो. जेवणात आईनं वांग्याचं भरीत, आमटी, चपाती भात एवढं सगळं केलं होतं.